हॅलो विद्यार्थी मित्रांनो, कशा आहात आपण? आय होप सर्वजण आनंदित आहात, मजेत आहात आणि चांगल्या प्रकारे अभ्यास करत आहात. आजचा जो आपला व्हिडिओ आहे यामध्ये आपण बघणार आहोत इयत्ता 12वीचा सेक्शन 2 पोएट्रीमधील 2.4 हॅव यू अर्न युअर टुमॉरो ही जी पोएम आहे. या पोएमचं आईस ब्रेकर्स, मार्जिन क्वेश्चन, त्याचबरोबर ब्रेन स्ट्रोमिंग याचे सर्व प्रश्न उत्तर आपण काय करणार आहोत तर या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. सर्वात महत्त्वाची सूचना, चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर काही इम्पॉर्टंट लिंक्स तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत, त्यावर जाऊन तुम्ही काय करू शकता तर इयत्ता 12चे सर्व व्हिडिओ बघू शकता. त्याचबरोबर इयत्ता 12साठी लागणारे इम्पॉर्टंट ग्रामर आहे त्याची व्हिडिओसुद्धा तुम्ही जाऊन बघू शकता. त्यामुळे डिस्क्रिप्शनमध्ये जा आणि त्या लिंकवर क्लिक करून या सगळ्या गोष्टी काय करून घ्या तर समजून घ्या. सर्वात आता वेळ न गमावता सुरुवात करूया. हॅव यू अर्न युअर टुमॉरो या पोएमचं आईस ब्रेकर्स, मार्जिन क्वेश्चन आणि ब्रेन स्ट्रोमिंग यांची प्रश्न उत्तरं समजून घ्यायला. 2.4 हॅव यू अर्न युअर टुमॉरो बाय एडगर गेस्ट. यातील आईस ब्रेकर्सपासून आपण सुरुवात करत आहोत. आईस ब्रेकर्समध्ये पहिला प्रश्न आहे कंप्लीट द फॉलोइंग वेब. खाली एक डायग्राम दिली आहे, ती तुम्हाला कंप्लीट करायची आहे. तर डायग्राम कशाची आहे ती? डिफरंट वेज टू हेल्प अदर्स. वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही इतरांना कशी मदत कराल या संदर्भात तुम्हाला सांगायचं आहे. आता याचे आन्सर वेगवेगळे असू शकतात, प्रत्येकाचे भिन्न भिन्न आन्सर असू शकतात. तर मी तुम्हाला काही मॉडेल आन्सर इथे देत आहे, ज्यामध्ये प्रोव्हाइड फायनान्शियल सपोर्ट टू नीडी, गरजूंना काय करायची तर आर्थिक मदत द्यायची. ही पहिली मदत तुम्ही करू शकता इतरांना. हेल्प आवर फ्रेंड्स रिलेटिव्स, आपले जे मित्र असतील किंवा रिलेटिव्स असतील त्यांना मदत करायची. शुड गिव्ह मॉरल सपोर्ट, एक मॉरल सपोर्ट देणं गरजेचा आहे. टेक केअर अवर एल्डर्स, आपले जे एल्डर्स आहेत, मोठे आहेत, त्यांची काळजी घ्यावी. प्लांट ट्रीज विच गिव्स बेनिफिट्स टू ऑल कम्युनिटी, काय करावं तर झाडे लावावी जेणेकरून त्याचा फायदा काय होणार आहे तर सर्व कम्युनिटीतील लोकांना होणार आहे. अशा प्रकारे तुम्ही काय करू शकता, हे डिफरंट वेज आहेत इतरांना मदत करण्याची. सेकंड प्रश्न आहे किंवा मग प्रश्न नंबर 1, डिस्कस विथ युअर पार्टनर अबाउट द डिफरंट आयडॉम्स प्रोहब्स रिलेटेड टू वर्ड टुमॉरो. तर 1 इज डन फॉर यू. तुम्हाला काय करायचं आहे, टुमॉरो या शब्दाशी संबंधित वेगवेगळे वाक्प्रचार किंवा मग म्हणी, आयडॉम्स म्हणजे वाक्प्रचार आणि प्रोवर्ब्स म्हणजे म्हणी, याविषयी तुमच्या सहकार्याशी तुम्हाला चर्चा करायची आहे. वर्ड कुठं आहे? टुमॉरो. एक तुमच्यासाठी दिलेलं ऑलरेडी, त्यामध्ये पहिले बघा, म्हणजे त्यांनी सांगितलेलं आहे बुकमध्ये आहे हे. नेवर पुट ऑफ अंटिल टुमॉरो व्हॉट यू कॅन डू टुडे, कुठली गोष्ट सोडू नका उद्यापर्यंत, व्हॉट यू कॅन डू टुडे, जी तुम्ही आज करू शकता. तर अशा प्रकारच्या प्रोवर्ब्स तुम्हाला किंवा मग आयडॉम्स तुम्हाला सांगायचे आहेत, वाक्प्रचार किंवा म्हणी. तर आहे येस्टरडे, टुमॉरो अँड येस्टरडे, टुडे अँड टुमॉरो, दीज आर द 3 days ऑफ मेन. टुमॉरो बिलॉंग्स टू द पीपल हू प्रिपेअर फॉर इट टुडे. टुमॉरो इज ऑफन द बिझिएस्ट डे ऑफ द वीक. उद्या जो असतो तो उद्याचा सगळ्यात बिझिएस्ट म्हणजे खूप बिझी असा दिवस तो असतो. टुमॉरो बिलॉंग्स टू द पीपल हू प्रिपेअर फॉर इट टुडे. उद्या हा त्या लोकांसाठी असतो जे लोक काय करतात, आजच तयारी करतात. द लेझियर अ मॅन इज द मोर ही प्लॅन्स टू डू टुमॉरो. जे आळशी लोक असतात ते काय करतात, त्यांचे जास्तीत जास्त प्लॅन, त्यांची जास्तीत जास्त योजना कधी असतात तर उद्यापासून सुरू करण्याच्या असतात. आता आपण ठरवत नाही का, अभ्यास करूया आपण उद्यापासून, म्हणजे सगळे प्लॅन असले उद्या असतात आहे की नाही, म्हणजे लेझिएस्ट मॅनचं ते लक्षण आहे किंवा लेझियर मॅनचं ते लक्षण आहे. असो, जोक अपार्ट्स. सेकंड प्रश्न आहे वेन यू मेक युअर फ्युचर प्लॅन्स यू थिंक ऑफ. काय करता, जेव्हा तुम्ही तुमच्या भविष्याची योजना आखता किंवा प्लॅन बनवता तेव्हा तुम्ही कशाचा विचार करता. तर निश्चितच करिअर, आपलं करिअर कशा असणार आहे भविष्य, त्यानंतर एज्युकेशन, शिक्षणाचा, फायनान्शियल सिक्युरिटी, ट्रॅव्हल आणि फॅमिली, फिरण्याचा असेल, फॅमिलीचा असेल, यांचा विचार आपण काय करतो ज्यावेळेस आपण काय करतो भविष्याची योजना आखत असतो त्यावेळेस. क्वेश्चन नंबर 3 आहे प्लॅन युअर टुमॉरो. उद्याचं नियोजन करा. बाय कम्प्लिटिंग द टेबल गिवन बिलो. एक टेबल दिला आहे तो तुम्हाला कंप्लीट करायचा आणि त्यामध्ये तुम्हाला उद्याची प्लॅनिंग करायची, म्हणजे उद्याचं नियोजन तुम्हाला करायचं आहे. 1 इज डन फॉर यू. आता काय, एक्झामिनेशन, कॉलेज फंक्शन, फंक्शन ॲट युअर होम. ओके, आता एक्झाममध्ये तुम्ही लिहू शकता. आता डिरेक्टली आन्सरकडे जाऊया. मी डिरेक्टली आन्सर लिहिलेला आहे. एक्झामिनेशनमध्ये तुम्ही टाकू शकता फोकस ऑन द डिफिकल्ट कॉन्सेप्ट्स. ज्या डिफिकल्ट कन्सेप्ट आहे त्याच्यावर फोकस करणार, त्यावर लक्ष देणार उद्या पेपर असल्यामुळे. कॉलेज फंक्शनमध्ये प्रिपेअरिंग द लिस्ट ऑफ ड्युटीज आणि फंक्शन ॲट युअर होम क्लिनिंग द हाऊस. या गोष्टी आपण करणार आहोत उद्या जर फंक्शन असेल तर. पुढं आहे मेकिंग लिस्ट ऑफ इम्पॉर्टंट क्वेश्चन्स. इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे त्याची लिस्ट मी बनवणार. डेलिगेटिंग जॉब, म्हणजे जॉब काय करणार तर वाटून देणार. त्यानंतर प्रिपेरेशन अँड सर्व्हिस ऑफ फूड,
फूड जे आहे त्याचं प्रिपरेशन करणार आणि सर्व्हिस ऑफ फूड्स आणि ती सर्व्हिसची सुद्धा व्यवस्था करणार. रिव्हिजन करणार एक्झामिनेशनचं. कॉलेजमध्ये फायनलायझिंग द डेट अँड बजेट ऑफ द फंक्शन. डेट काय असणार त्या फंक्शनची किंवा बजेट काय असणार, येणार खर्च किती असेल याचं फायनलायझेशन करणार. आणि फंक्शन असेल घरी तर अरेंजमेंट ऑफ सिटिंग फूड अँड बेवरेज, जे काही सिटिंग बसण्याची व्यवस्था करणार, अरेंजमेंट बघणार, फूडची अरेंजमेंट बघणार आणि बेवरेज म्हणजे काय तर पेय आहे की नाही, पिण्यासाठी आपण वापरतो ते त्याला बेवरेजेसच म्हणतात, यांची सगळी अरेंजमेंट करणार. मार्जिन क्वेश्चन आपण बघतो आहोत. मार्जिन क्वेश्चन जे आहेत ते असतात पोएमच्या राईट किंवा लेफ्ट साईडला, जिथे प्रश्न शब्दांचे अर्थ दिले असतात ना तिथे हे प्रश्न असतात. तर यामध्ये एकच प्रश्न आहे तो म्हणजे हाऊ डू यू ग्रीट युअर एल्डर्स. तुमच्यापेक्षा जे मोठे आहेत, मोठे लोक आहेत तुमच्या घरामध्ये, त्यांचं तुम्ही कशा प्रकारे वंदन करता, त्यांना कशा प्रकारे त्यांना तुम्ही नमन करता, कसा नमस्कार करता तुम्ही त्यांना, तर हा प्रश्न आहे. तर आन्सर मी तुम्ही लिहू शकता बघा. ॲज वी नो, जसं आपल्याला माहिती आहे दॅट की द ग्रीटिंग इज ऑलवेज अ जेस्चर ऑफ रिस्पेक्ट. ओके, ग्रीटिंग करणं, वंदन करणं किंवा मग नमन करणं किंवा स्वागत करणं हे काय तर एक रिस्पेक्ट म्हणजे आदर दाखवणारा एक हावभाव आहे. जेस्चर म्हणजे हावभाव. अँड द एल्डर्स रिस्पॉन्ड अफेक्शनेटली बाय शॉवरिंग ब्लेसिंग. आणि जे एल्डर्स असतात आपल्या घरात म्हणजे मोठे लोक असतात ते काय करतात, कशाप्रकारे रिस्पॉन्ड करतात, कशाप्रकारे आपल्याला ते रिस्पॉन्स देतात, तर अफेक्शनेटली म्हणजे एकदम प्रेमाने ते आपल्याला काय करतात तर आशीर्वाद देत असतात. जेव्हा तुम्ही काय करता तुमच्या घरातील मोठ्या लोकांना काय करतात, ग्रीटिंग करतात, त्यांना वंदन करतात, त्यांचं नमन करतात. वेनएवर आय मीट माय एल्डर्स आय ग्रीट देम. जेव्हा केव्हा मी माझ्या मोठ्या घरातील लोकांना भेटतो मी त्यांना काय करतो तर ग्रीट करतो म्हणजे नमस्कार करतो किंवा नमन करतो त्यांच्यासमोर. विथ ग्रेट रिस्पेक्ट, एक चांगल्या आदराने आणि प्रेमाने. इन अवर कंट्री वी हॅव अ कल्चर टू टच द फीट ऑफ एल्डर्स. आय ऑल्सो डू दॅट. आपल्या देशामध्ये एक कल्चर आहे, पद्धत आहे की आपल्याशी जे मोठे आहेत त्यांचे आपण काय करतो तर पाया पडत असतो. आय ऑल्सो डू दॅट, आणि मी सुद्धा तेच करतो. इफ एनीवन हू इज स्ट्रेंजर टू मी. जर एखादं कोणी माझ्याशी स्ट्रेंजर असेल म्हणजे अनोळखी असेल, आय यूज टू फोल्ड माय पाम अँड ग्रीट बाय सेईंग नमस्कार. तर मी काय करतो, माझे हात जोडतो आणि त्यांना मी वंदन करतो. कशा थ्रू तर नमस्कार या शब्दाने. इन दिस वे आय ग्रीट टू माय एल्डर्स. आणि या पद्धतीने मी काय करतो तर वंदन करतो, नमन करतो माझ्याशी मोठ्या लोकांचं. ब्रेनस्टॉर्मिंगमधील पहिला प्रश्न आहे ब्रेनस्टॉर्मिंगचा A1. त्यातील डिस्कस विथ युअर फ्रेंड हाऊ ही शी स्पेंड द होल डे दॅट वॉज बेनिफिशियल फॉर अदर्स. तुम्हाला काय करायचं, तुमच्या मित्र किंवा मैत्रिणींसोबत तुम्हाला काय करायची, चर्चा करायची आहे. हाऊ ही शी स्पेंड द होल डे, की तो कशा प्रकारे किंवा ती कशा प्रकारे तिचा पूर्ण दिवस काय करते तर खर्च करते किंवा कशा प्रकारे ती पूर्ण दिवस वापरते किंवा तो वापरतो. दॅट वॉज बेनिफिशियल फॉर अदर्स, जो इतरांसाठी महत्त्वाचा असेल की इतरांसाठी तो फायदेशीर असेल अशा प्रकारे कशा प्रकारे तो स्वतःचा दिवस खर्च करत असतो. तर आन्सर तुम्ही लिहू शकता बघा. ही शी हेल्प्स टू नीडी पीपल. तो किंवा ती गरजूंना मदत करते. फॉर एक्झाम्पल, ही शी ऑलवेज गिव्स फूड टू बेगर. तो किंवा ती काय करते तर नेहमी गरिबांना अन्न देते. बी, ही शी ऑलवेज कीप क्लीन हिज ऑर हर कॉलनी. तो किंवा ती नेहमी काय करते त्यांच्या कॉलनीला क्लीन ठेवते किंवा ठेवतो. ही शी नेवर थ्रो एनिथिंग ऑन रोड. तो किंवा ती काही कुठल्याही प्रकारची वस्तू रोडवर फेकत नाहीत. आता तुम्ही कुठल्या प्रकारची एक गोष्ट ही किंवा मग शी दोन्हीपैकी एकच लिहा. मुली असतील तर शी लिहा आणि मुलं असतील तर ही लिहा. सी, ही किंवा मग शी ऑलवेज प्रोव्हाइड फ्री मेडिसिन टू पुअर पीपल. तो किंवा ती काय करते तर फ्री मेडिसिन औषधं गरीब लोकांना प्रोव्हाइड करतात. डी, ही ऑब्लिक शी ऑलवेज टीचेस योगा अँड मेडिटेशन टू नेबर्स. तो किंवा ती काय करतात तर योगा किंवा मग मेडिटेशन जे आहे ध्यान करणं हे ते शेजाऱ्यांना शिकवतात. ई, ही ऑब्लिक शी ऑफर्स लिफ्ट टू ओल्ड मेन ऑर वुमेन. तो किंवा ती काय करतात तर जे ओल्ड मेन किंवा वुमेन आहे त्यांना नेहमी काय करतात तर लिफ्ट ऑफर करतात. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे A2 मधला पहिला, तो म्हणजे इट वॉज इट वेल ऑर सोरली स्पेंट. एक्सप्लेन द मिनिंग अँड गिव्ह इलिस्ट्रेशन. आता ही जी की लाईन आहे वॉज इट वेल ऑर सोरली स्पेंड, याचं काय करायचं तुम्हाला, ही लाईन हिचा अर्थ तुम्हाला सांगायचा आहे आणि एक्सप्लेन करायचं आहे. इलिस्ट्रेट म्हणजे स्पष्टीकरण द्यायचं आहे. आन्सर मी तुम्ही शब्द बघा. इन दिस लाईन द पोएट हू इज आस्किंग युअर डे इज गुड ऑर वर्स्ट. या लाईनमध्ये पोएट जो आहे तो विचारतो आहे की तुमचा जो दिवस आहे तो चांगला आहे की वाईट आहे. द पोएट सेड दॅट इफ यू स्पेंड युअर डे विदाउट हेल्पिंग अदर्स. पोएट म्हणतोय की जर तुम्ही काय करता तुमचा दिवस खर्च करतायत विदाउट हेल्पिंग अदर्स, इतरांना मदत करण्याशिवाय, इट मीन्स दॅट यू वेस्ट युअर डे.
याचा असा अर्थ होतो की तुम्ही काय करलं, तुमचा दिवस वाया घातलेला आहे जर तुम्ही दिवसभरात कोणालाही मदत केली नाही तर. यू मस्ट ट्राय टू इम्प्रूव्ह युअर लिव्हिंग ऑफ अदर्स. तुम्ही काय केलं पाहिजे तर तुमच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट केली पाहिजे, म्हणजे प्रगती केली पाहिजे तुमची स्वतःची. द लिव्हिंग ऑफ अदर्स, इतरांसाठी जगण्यासाठी. इफ यू डिड वेल फॉर अदर्स इट मीन्स यू रिअलाइज युअर डे. जर तुम्ही काय करताय, कोणासाठी काही गोष्ट चांगली करता आहात दिवसामध्ये, तर याचा अर्थ होतो इट मीन्स यू युटिलाइज युअर डे. याचा अर्थ असा होतो की तुम्ही तुमचा दिवस जो आहे तो पूर्ण वापरलेला आहे. थ्रू दिस लाईन द पोएट वॉन्ट्स टू नो दॅट डिड यू स्पेंड युअर डे वेल ऑर सोरली. थ्रू दिस लाईन, या लाईन थ्रू, या लाईनच्या माध्यमातून द पोएट वॉन्ट्स टू नो, पोएटला समजून घ्यायचं आहे की दॅट डिड यू स्पेंड युअर डे वेल ऑर सोरली. पोएटला समजून घ्यायचं की तुमचा दिवस जो आहे तुम्ही कशा प्रकारे खर्च करता, चांगला की सोरली, वाईट, हे पोएटला समजून घ्यायचं आहे. सेकंड प्रश्न आहे, ॲज यू क्लोज युअर आईज इन स्लंबर डू यू थिंक दॅट गॉड वूड से यू हॅव अर्न वन मोर टुमॉरो बाय द वर्क यू डिड टुडे. इलॅबोरेट द आयडिया एक्सप्रेस इन दीज लाईन्स. आता या लाईन्स दिल्या दोन, यामध्ये कुठल्या कल्पनेचा विस्तार केलेला आहे हे तुम्हाला सांगायचं आहे, स्पष्ट करायचं आहे. तर आन्सर तुम्ही लिहू शकता बघा. दिस इज द फायनल लाईन ऑफ द पोएम. ह्या ज्या लाईन्स आहेत त्या शेवटच्या लाईन आहेत पोएमच्या. थ्रू दिस लाईन द पोएट आस्क अस टू इंट्रोस्पेक्ट आवर सेल्फ. पोएट आपल्याला सांगतो आहे की आपण स्वतः इंट्रोस्पेक्ट केलं पाहिजे, स्व अभ्यास केला पण पाहिजे, स्वतःबद्दल आपण जाणून घेतलं पाहिजे, स्वाध्याय आपण केला पाहिजे. दॅट वॉट वी डिड टुडे, आज आपण काय केलं याबद्दल आपण काय केलं पाहिजे तर विचार केला पाहिजे. द लास्ट लाईन्स टेल द रीडर if they are not sure how they spend their day that they can close their eyes in slumber and think about what God would have to say to them. The last line, शेवटची जी लाईन आहे ती सांगते रीडर्सला, वाचकाला, इफ दे आर नॉट शुअर, जर त्यांना खात्री नसेल किंवा त्यांना खात्री नाही, हाऊ दे स्पेंड देअर डे, की त्यांनी त्यांचा दिवस कसा खर्च केला, दॅट दे कॅन क्लोज देअर आईज, तेव्हा ते काय करू शकता, स्वतःचे डोळे बंद करू शकता, इन स्लंबर म्हणजे झोपेमध्ये. अँड थिंक अबाउट व्हॉट गॉड वूड हॅव टू से टू देम, आणि त्यांनी विचार केला पाहिजे की देव त्यांना काय म्हणत आहे. इफ आफ्टर कन्सिडरिंग द रिस्पॉन्स ऑफ गॉड, जेव्हा ते देवाने दिलेल्या रिस्पॉन्सचा विचार करतील, अ रीडर फील ॲज इफ दे हॅव डन वेल, देन टुमॉरो इज अश्युअर्ड. अदरवाईज गॉड माइट लुक काइंडली ऑन द ॲक्शन ऑर इनॅक्शन्स ऑफ द डे अँड टुमॉरो माइट नॉट कम. देव काय करतोय, तुमच्या ॲक्शन आणि इनॅक्शनबद्दल विचार करतो आणि टुमॉरो माइट नॉट कम, म्हणजे देव उद्यासुद्धा काय येऊ शकत नाही, तुमचा दिवस येऊ शकत नाही. थर्ड क्वेश्चन आहे, द पोएट सजेस्ट दॅट वन शुड डू गुड टू अदर्स. कवी काय करतो, सुचवतो की एखाद्याने इतरांना मदत केली पाहिजे. कम्प्लीट द टेबल बाय गिविंग एक्झाम्पल्स ऑफ डुईंग गुड टू फॉलोइंग पीपल. पुढील लोकांना मदत करण्यासाठी काय करता येईल त्याची उदाहरणं देऊन तुम्हाला तक्ता पूर्ण करायचा आहे. फॅमिली मेंबर, फ्रेंड्स आणि नेबर्स हे दिलेले आहेत. तर पहिले फॅमिली मेंबरसाठी बघूया, त्यानंतर फ्रेंड्स आणि नेबर्ससाठी. नेबर्स म्हणजे शेजारी. आय विल स्पेंड माय टाईम विथ देम, मी माझा टाईम त्याच्यासोबत खर्च करेल. फ्रेंड्ससोबत कसं करणार तर आय विल बी रिअल अँड ऑनेस्ट विथ देम, मी त्याच्यासोबत खरं आणि प्रामाणिक वागेल. आय विल कीप नेबरसोबत, शेजाऱ्यासोबत, आय विल कीप माय कॉलनी क्लीन अँड बी रिस्पॉन्सिबल वन, मी माझी कॉलनी काय करेल तर क्लीन ठेवेल, म्हणजे स्वच्छ ठेवेल आणि एक जबाबदार व्यक्ती म्हणून वागेल. सेकंड थिंग मी करेल, आय विल हेल्प देम इन होम चोर्स, घरकामामध्ये मी त्यांना मदत करेल. आय विल कीप देअर सिक्रेट, मी त्यांच्या सिक्रेट्स ज्या काही गुप्त गोष्टी आहेत त्या चांगल्या प्रकारे ठेवेल, की कोणाला सांगणार नाही. नेबरसाठी आय विल ओबे पार्किंग लॉज, जे पार्किंग लॉज आहे मी ते मान्य करेल किंवा मग ते पाळेल. आता घरच्यांसाठी, फॅमिली मेंबरसाठी आय विल रिमाइंड देम टू टेक मेडिसिन ऑन टाईम, मी त्यांना सांगेल की त्यांनी काय करावं तर दिलेले मेडिसिन जे आहेत ते औषधे जी आहेत ती वेळेवर घ्यावीत. फ्रेंड्ससाठी आय विल इनकरेज माय फ्रेंड्स, मी माझ्या मित्रांना इनकरेज करेल. आणि शेजाऱ्यांसाठी आय विल कीप नॉईज डाऊन, मी माझा आवाज कमी ठेवेल. फोर्थ थिंग, आय विल प्ले व्हेरियस गेम्स विथ देम लाईक चेस, मी माझ्या घरच्यांसोबत वेगवेगळ्या प्रकारचे गेम खेळेल जसं की चेस. आय विल बी लॉयल अँड विलिंग टू वर्क थ्रू कन्फ्लिक्ट, मी त्यांच्यासोबत लॉयल राहील आणि विलिंग टू वर्क थ्रू कन्फ्लिक्ट, आणि मी तयार असेल कुठल्याही कामाला. आय विल हँडल प्रॉब्लेम्स मॅच्युअरली, आणि मी काय करेल नेबरसोबत वागताना कसे जे काही अडचणी आहेत त्या एकदम मॅच्युअरली काय करेल तर हँडल करेल. आता A3 आहे, पिक आउट द डिस्क्रायबिंग वर्ड्स फ्रॉम द पोएम अँड ॲड अ नाऊन ऑफ युअर ओन. तुम्हाला काय करायचं, डिस्क्रायबिंग वर्ड तुम्हाला शोधून घ्यायचं आहे पोएममधून आणि त्यासोबत काय करायचं एक नाऊन तुम्हाला ॲड करायचं आहे. वन इज डन फॉर यू, टॉयलिंग टाईम, टॉयलिंग टाईम.
तर आता टॉयलिंग टाईम हा घेतल्यानंतर आन्सरमध्ये बघूया आपण काइंडली वर्ड, काइंडली नेबर. ओके, हे नाऊन आहेत. चीअरफुल स्माईल, चीअरफुल ग्रीटिंग, स्माईल ग्रीटिंग नाऊन आहेत. सिंगल ब्रदर सिस्टर, सिंगल तिकीट. चर्लिश मीन्स हावडी, चर्लिश हावडी, चर्लिश रिमार्क. आता हे शब्द तुम्ही तिथे घेऊ शकता. अंडरस्टँड. त्यानंतर आहे चर्लिश म्हणजे उद्धट बरं का, रूड, लक्षात ठेवा. रूड ज्याला म्हणू शकतो उद्धट. पुढचा आहे मॅच द वर्ड्स गिवन इन कॉलम ए विथ देअर मिनिंग इन कॉलम बी. आता एमध्ये वर्ड दिलेला आहे आणि त्याचा बीमध्ये मिनिंग दिलेला आहे, तर तुम्हाला ॲप्रोप्रिएटली तो मॅच करायचा आहे. तर याच्यामध्ये आन्सरमध्ये तुम्ही काय करू शकता बघा. ए आहे चीअरफुल, त्याचा अर्थ होतो हॅपी. सेल्फिश त्याचा अर्थ होतो कन्सर्न विथ वन्स ओन प्लेजर. सोरली त्याचा अर्थ होतो विथ द फिलिंग ऑफ डिसअपॉइंटमेंट. डिस्कंटेंट त्याचा होतो लॅक ऑफ सॅटिस्फॅक्शन. हे त्याचा अर्थ आपल्याला या अशा योग्य आपण त्या जोड्या लावू शकतो. तिसरा प्रश्न आहे देर आर फ्यू एक्झाम्पल्स ऑफ होमोनिम्स इन द पोएम. काही होमोनिम्स आलेले आहेत पोएममध्ये. फॉर एक्झाम्पल स्पोक. आता होमोनिम्स म्हणजे काय, तर असे शब्द की ज्यांचे उच्चार आणि स्पेलिंग सारखे असतात परंतु त्याचा अर्थ जो असतो तो वेगळा अर्थ निघत असतो. ओके, त्याला होमोनिम्स असं म्हणतात. लिस्ट होमोनिम्स फ्रॉम द पोएम अँड गिव्ह देअर मिनिंग. आता तुम्हाला लिस्ट बनवायची होमोनिम्सची आणि त्यांची अर्थ तुम्हाला सांगायचे आहे. जसं पहिलं बघा ट्रेल. ट्रेल म्हणजे पाथ, रस्ता. ट्रेल म्हणजे काय, तर सिरीज ऑफ विजिबल मार्क्स, ठसे ज्याला आपण म्हणू शकतो. पास्ट, पास्ट म्हणजे क्लिअर. जसं एखादा विद्यार्थी पास होतो ना, त्याला आपण पास असं म्हणतो, एखादी एक्झाम क्लिअर होणे. पास म्हणजे लेफ्ट बिहाइंड, काही गोष्टी पाठीमागे सोडणे. थ्रू, थ्रू म्हणजे फ्रॉम वन साईड टू अदर, थ्रू म्हणजे फिनिश्ड. अटर म्हणजे टू से समथिंग, अटर म्हणजे कम्प्लीट, शेअर. त्यानंतर पुढं आहे फाइंड आउट एक्सप्रेशन्स फ्रेजेस विच डिनोट गोईंग अवे फ्रॉम इच स्टांजा. आता एक्सप्रेशन किंवा फ्रेजेस तुम्हाला काय करायचे आहेत, तर फाइंड आउट करायचे, शोधायचे आहेत पोएममध्ये, ज्यांचा अर्थ होतो गोईंग अवे, निघून जाणे. फॉर इच स्टांजा. वन इज गिवन बिलो, व्हॅनिश इन द थ्रॉंग. ओके, तर अशा प्रकारच्या प्रत्येक स्टांजामध्ये ऑलमोस्ट ओव्हर एक आहे. इन पार्टिंग विथ द डेज दॅट इज स्लीपिंग फास्ट, लिव्ह अ ट्रेल, पास्ट हिज वे, रश अलॉंग, वी आर फेडिंग नाव. हे काही तर काही असे फ्रेजेस आहेत किंवा एक्सप्रेशन्स आहेत जे काय सांगतात, तर गोईंग अवेला सपोर्ट करत आहेत किंवा गोईंग अवे त्यांचा अर्थ असणार आहे. त्यानंतर आहे A4. A4 म्हणजे पहिला प्रश्न आहे द पोएट हॅज यूज डिफरंट पोएटिक डिव्हायसेस. वेगळ्या प्रकारचे पोएटिक डिव्हायसेस वापरलेले आहेत, ज्याला आपण काय म्हणतो फिगर्स ऑफ स्पीच असं सांगता येईल. जसं ॲलिट्रेशन आणि इंट्रोगेशन आहे पोएममध्ये. आयडेंटिफाय देम अँड पिक आउट द लाईन्स. आता ॲलिट्रेशन म्हणजे काय, इंट्रोगेशन म्हणजे काय, याच्यावर मी स्पेशल व्हिडिओ बनवले आहेत. तुम्ही माझ्या चॅनलवर जाऊन काय करू शकता, तर फिगर्स ऑफ स्पीच सर्च करू शकता किंवा ॲलिट्रेशन बाय सुबोध जाधव असं सर्च करा किंवा इंट्रोगेशन बाय सुबोध जाधव असं सर्च करा. तुम्हाला काय होऊन जाईल, तर याच्यावर व्हिडिओ मिळून जाईल मी बनवलेले. ते बघितले तुम्हाला ॲलिट्रेशन आणि इंट्रोगेशन यामध्ये कधी अडचण येणार नाही. आता इथे ॲलिट्रेशन आणि इंट्रोगेशनची डायरेक्टली एक्झाम दिलेली आहेत. तुम्हाला मी जास्त घ्यायच्या समजून सांगणार नाही. व्हिडिओ बघा, त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे किंवा मग आय बटनवर पण तुम्हाला ते मिळून जातील. तर पोएटिक डिव्हायसेसमध्ये ॲलिट्रेशन लाईन आहे दिस डे इज ऑलमोस्ट ओव्हर, इट्स टॉयलिंग टाईम इज थ्रू. ओके, तर टी हा जो वर्ड आहे, हा जो काही साऊंड आहे तिथे रिपीट होतोय. टॉयलिंग टाईम इज थ्रू, टी ते रिपीट झालेलं आहे. त्यानंतर इंट्रोगेशनमध्ये काय असतं, शेवटी क्वेश्चन मार्क. डज एनीवन रिमेंबर दॅट यू स्पोक टू हिम टुडे. अशा प्रकारचे बरेचसे एक्झाम्पल आहेत इंट्रोगेशनचे सुद्धा पोएममध्ये. तर हे आहे एक्झाम्पल इंट्रोगेशनचं. द रायमिंग स्कीम ऑफ द फर्स्ट स्टांजा इज AABB. पहिला जो स्टांजा आहे त्याची रायमिंग स्कीम आहे AABB. फाइंड द रायमिंग स्कीम ऑफ अदर स्टांजाज. आता अदर स्टांजाची रायमिंग स्कीम तुम्हाला फाइंड आउट करायची आहे. मग स्टांजा सेकंडची रायमिंग स्कीम असणार आहे CCAA. स्टांजा 3ची रायमिंग स्कीम असणार आहे DDEE. आणि स्टांजा 4ची रायमिंग स्कीम असणार आहे FFAA. ओके, ही रायमिंग स्कीम या पोएमची आहे. त्यानंतर आहे राईट अँड ॲप्रिशिएशन ऑफ द पोएम कन्सिडरिंग द फॉलोइंग पॉईंट्स. आता ॲप्रिशिएशन तुम्हाला लिहायचं पोएमचं. आता यासाठी तुम्हाला काय करायचं, यूट्यूब चॅनलला जाऊन तुम्ही काय करू शकता, तुमच्या यूट्यूबवर जाऊन हॅव यू अर्न टुमारो पोएटिक ॲप्रिशिएशन बाय सुबोध जाधव असं सर्च करा यूट्यूबवर किंवा डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे त्यावर जाऊन तुम्ही काय करू शकता, तर ॲप्रिसिएशन बघू शकता. आणि ते तुम्हाला लक्षात ठेवायचं कारण परीक्षेमध्ये हे 4 मार्काला विचारलं जातं. तर त्यामध्ये तुम्हाला आन्सर मिळून जाईल. प्रिपेअर अ माइंड मॅप ऑन हाऊ टू प्लॅन अ गोल फॉर टुमारो किंवा माय फ्युचर प्लॅन. याच्यावर तुम्हाला माइंड मॅप बनवायचा आहे. त्यानंतर टेक द हेल्प ऑफ पॉईंट्स गिवन इन रायटिंग स्किल सेक्शन फॉर प्रिपेअरिंग अ माइंड मॅप. आता मी बनवलेले बघा
माय फ्युचर गोलवर. तर काय असणार आहे माइंड मॅपिंगमध्ये तुम्ही घेणार आहात डायग्राम काढू शकता तुम्ही. चौरस काढायचा मध्ये माय फ्युचर गोल लिहायचं आणि साईडला ॲरोज दाखवायचे आणि हे सगळ्या गोष्टी तुम्ही दाखवू शकता. टू गेट मॅक्झिमम 95% मार्क्स इन HSC बोर्ड, ग्रॅज्युएट इन मेडिकल सेक्टर, ॲपियर फॉर सिव्हिल सर्व्हिसेस एंट्रन्स, सर्व द नेशन. ओके, अशा प्रकारे माइंड मॅप तुम्ही तयार करू शकता. ही 4 पॉईंट्स आहेत, त्याला फक्त डायग्राममध्ये तुम्ही टाकून तुम्हाला ते काय करायचे तर बनवायचे आहे. त्यानंतर आहे राईट अ सेट ऑफ 8 to 10 इंटरव्ह्यू क्वेश्चन्स. 8 ते 10 प्रश्न तुम्हाला विचारायचे आहे सोशल वर्करला. खाली काही पॉईंट दिले त्या पॉईंटचा वापर तुम्हाला करायचा आहे त्यामध्ये, जसं चाइल्डहुड, एज्युकेशन, सर्व्हिस, डिफिकल्टीज, फ्युचर प्लॅन, अचिव्हमेंट आणि मेसेज याचा वापर तुम्हाला करायचा आहे त्या प्रश्नांमध्ये. तर सोशल वर्करला आपण आता इंटरव्ह्यूचे क्वेश्चन विचारतो आहेत. गुड मॉर्निंग पूजा काकडे, आय एम धनुष जाधव, वेलकम यू ऑन बिहाफ ऑफ द कॉलेज. पूजा काकडी सोशल वर्कर आहे. मी कोण, माझं नाव सांगितलं, मी धनुष जाधव आणि आपण स्वागत करतो तिचं या कॉलेजमध्ये कॉलेजतर्फे. I would like to know about you more, therefore I will start your interview with this question. मला तुझ्याबद्दल जास्त जाणून घ्यायचं आहे, त्यामुळे मी इंटरव्ह्यूची सुरुवात करत आहे या प्रश्नापासून. तर पहिला प्रश्न आहे, वेअर डिड यू स्पेंड युअर चाइल्डहुड इयर्स, टेल अस युअर बेस्ट मेमरी चाइल्डहुड. ओके, तर तुम्हाला काय सांगायचं आहे की तुमचं चाइल्डहुड तुम्ही कुठं स्पेंड केलं, लहानपण तुमचं कुठं गेलं आणि तुमच्या काही मेमरीज आम्हाला सांगा लहानपणीच्या. व्हॉट वॉज युअर हॉबी इन युअर चाइल्डहुड, तुम्ही लहान असताना तुमच्या काय छंद होते. व्हॉट सब्जेक्ट डिड यू स्टडी इन कॉलेज, कुठल्या प्रकारचे विषय तुम्ही कॉलेजमध्ये शिकलात. व्हॉट हॅज बीन इम्पॅक्ट ऑफ युअर अकॅडमिक एक्सपिरियन्स इन युअर लाईफ. त्यानंतर हाऊ डिड यू गेट इन टू सोशल सर्व्हिस, तुम्ही या सोशल सर्व्हिसमध्ये कशा आल्या. हू वॉज युअर रोल मॉडेल ऑर इन्स्पायरेशन, तुमचं रोल मॉडेल कोण आहे. इन्स्पायरेशन म्हणजे कोणापासून तुम्हाला प्रेरणा मिळाली होती सोशल वर्क किंवा सोशल सर्व्हिसमध्ये येण्याची. व्हॉट वर द चॅलेंजेस अँड डिफिकल्टीज दॅट कॉज्ड एनी सेटबॅक इन युअर लाईफ, कुठल्या प्रकारचे चॅलेंजेस, अडचणी आल्यात, डिफिकल्टीज आल्यात की ज्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही मागे पडल्या होत्या. व्हॉट प्लॅन डू यू हॅव फॉर द फ्युचर, फ्युचरसाठी तुमच्याकडे काय प्लॅन आहे. देर आर मेनी अचिव्हमेंट्स यू हॅव, तुमच्याकडे बरेचसे अचिव्हमेंट्स आहेत. विच वन इज मोस्ट इम्पॉर्टंट अकॉर्डिंग टू यू, कुठली तुम्हाला असं वाटतं की महत्त्वाची आहे. व्हॉट मॅसेज वूड यू लाईक टू गिव्ह अस, कुठल्या प्रकारचा मेसेज तुम्ही आम्हाला देऊ इच्छिता, हे तुम्ही त्याचा आन्सर लिहू शकता. कंपोज 4 to 6 लाईन ऑफ युअर ओन ऑन गुड डीड्स. गुड डीड्स जे आहे त्यावर तुम्हाला 4 ते 6 ओळीची कविता लिहायची आहे. तर कविता अशी लिहू शकतो आपण. गुड डीड्स आर सो प्रेशियस, दे आर वंडरफुल थिंग्स. गुड डीड्स, डीड्स म्हणजे कृत्य, चांगलं जे कृत्य आहे ते कसं असतं तर प्रेशियस आहे, अनमोल आहे. दे आर वंडरफुल थिंग्स, ते कसे तर वंडरफुल अशा गोष्टी आहेत. दे कॅन नॉट बी करप्टेड, गुड थिंग जे असतात त्या गुड डीड्स जे असतात ते करप्टेड नसतात. यू कांट बाय देम विथ कॅश. फोर्थ क्वेश्चन आहे, कंपोज 4-6 लाईन्स ऑफ युअर ओन ऑन गुड डीड्स. गुड डीड्स म्हणजे चांगले कृत्य, याच्यावर तुम्हाला एक पोएम बनवायची 4 ते 6 लाईनची. तर पोएम अशी लिहू शकतो आपण. गुड डीड्स आर सो प्रेशियस, दे आर वंडरफुल थिंग्स. गुड डीड्स जे असतात, चांगले कृत्य जे असतात ते प्रेशियस असतात, अनमोल असतात. दे आर वंडरफुल थिंग्स. दे कॅन नॉट बी करप्टेड, दे कांट बाय, यू कांट बाय देम विथ कॅश, तुम्ही त्यांना पैशाने खरेदी करू शकत नाही. दे आर गिफ्ट, दे आर ब्लेसिंग, ते गिफ्ट असतात, ते आशीर्वाद असतात. अँड दे कम इन फ्लॅश, अशी कविता तुम्ही बनवू शकता. A6चा प्रश्न आहे, फाइंड आउट डिफरंट करिअर अपॉर्च्युनिटीज इन द फील्ड ऑफ सोशल वर्क. सोशल वर्क या फील्डमध्ये काही डिफरंट करिअर अपॉर्च्युनिटीज आहेत त्या तुम्हाला सांगायच्या आहेत. आन्सर तुम्ही लिहू शकता. आता मी काही नावं दिले त्याच्यावर, आणि याच्यापेक्षा जास्त अशा सोशल वर्कच्या मध्ये तुम्हाला करिअर अपॉर्च्युनिटी आहेत. त्यामध्ये काय बघा, मेंटल हेल्थ काउन्सिलर म्हणून तुम्ही काम करू शकता. मॅरेज अँड फॅमिली काउन्सिलर म्हणून तुम्ही काम करू शकता. स्कूल सोशल वर्कर म्हणून तुम्ही काम करू शकता. फॉस्टर केअर सोशल वर्कर म्हणून तुम्ही काम करू शकता. ह्या तुम्हाला करिअरच्या संधी आहेत, व्यावसायिक संधी आहेत तुम्हाला सोशल वर्कमध्ये. त्यानंतर आहे, कलेक्ट इन्फॉर्मेशन ऑफ द NGOज वर्किंग फॉर द अंडर प्रिव्हिलेज सेक्शन ऑफ द सोसायटी. जे अंडर प्रिव्हिलेज सेक्शनचे लोक आहेत, म्हणजे दुर्लक्षित झालेले जे लोक असतील, त्यासाठी NGOज जे काम करतं त्याच्याबद्दल तुम्हाला माहिती सांगायची. आता नेम ऑफ NGOज अँड वर्किंग फॉर. मेहर वर्किंग करतं चिल्ड्रन आणि वुमेनसाठी. कथा वर्किंग करतं चिल्ड्रन आणि एज्युकेशनसाठी. मीर फाउंडेशन वर्किंग करतं वुमेन एम्पॉवरमेंटसाठी. ओके, आय होप तुम्हाला जो ही जी पोएम आहे या पोएमचं जे काही आईस ब्रेकर्स आहे, त्याचबरोबर मार्जिन क्वेश्चन्स असतील, त्याचबरोबर ब्रेनस्टॉर्मिंग असतील, यांची प्रश्न उत्तर समजलेली आहेत. ओके, सर्वात महत्त्वाची गोष्ट, चॅनलला शेअर, लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर काही इम्पॉर्टंट लिंक्स दिल्या आहेत, त्यावर जाऊन तुम्ही काय करू शकता, इयत्ता 12चे सर्व व्हिडिओ बघू शकता. ग्रामरचा तुम्ही अभ्यास करू शकता. ओके,
तर त्यामुळे चॅनलला शेअर आणि सबस्क्राईब करणं गरजेचं आहे. तुम्हाला नोटिफिकेशन येत राहतील. ओके, चला तर पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. बघत राहा आपलं सुबोध जाधव इंग्लिश सोल्युशन यूट्यूब चॅनल. तोपर्यंत थँक्यू अँड टेक केअर.